सर्वांना मी पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात। तर आम्ही पण खूप छान आहोत। तर आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला सर्वांना आमच्याकडून माझ्या फॅमिलीकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आत्ता वाजलेले आहेत एक सेकंड बघते, आत्ता वाजलेले आहेत 11:15 झालेले आहेत आणि 11:15 वाजतापासून आजच्या ब्लॉगची आपली सुरुवात होणार आहे। तर आज काय असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आता आज सकाळीच काकूनी आम्हाला स्पेशल काय दिलंय बघा। इथं आलो ना तेव्हापासून आमचं काही ना काही खाणं चालूच आहे आणि ते पण शुद्ध गावरान, जे गावरान म्हणतात ना ते शुद्ध गावरान मिळत आहे आम्हाला खायला। तर हा, मार्केटमधलं नाही, भाजीपाला सुद्धा बाहेरचं म्हणजे कसं बाहेरचं नाहीच, केमिकलचं आम्ही खातच नाही। इथं आलो तेव्हापासून शुद्ध खातो आम्ही। तर ते काय मी तुम्हाला दाखवते बघा। तुम्ही इथे बघू शकता सकाळीच काकूनी रताळी दिलेली आहेत, मस्त लाल रताळी आहेत, तुम्ही बघू शकता किती छान कलर आहे याचा। कशा कलरचे? ताजे आहेत, एकदम ताजे जांभळ्या कलरचे आहेत कारण शेतामधून काढलेले आहेत। म्हणजे त्यांनी त्यांचं शेतात लावले होते तर ते माझ्या समोरच काल काढलेत आणि एकदम ताजी रताळी दिलेली आहेत। तर आता ते बनवायचे आहेत आणि आज महाशिवरात्री आहे त्याच्यामुळे आता ते मी बनवते छान। बघू शकता किती सारी दिलेली आहेत। तर याला छानपैकी वॉश करू आणि याला मस्त उकडायला आपण टाकूया। आणि आज साहेब घरी आहेत तर ब्लॉगवर शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि छान छान कमेंट करा आणि पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करून घ्या पटकन। तर चला हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत असे कलर, तर मला खूपच आवडला याचा आणि एकदम ताजे आहेत, माझ्या समोर काढलेले आहेत शेतातून। तर बघू शकता इथं किचनमध्ये ना एवढी छान हवा लागतं। इथं बघू शकता तुम्ही खिडकी आहे, खिडकीमधून एवढी छान अशी ताजी हवा आहे, ते बघू शकता खूप छान हवा लागतं आणि इथं बिलकुल गरम होत नाही। मी कंटिन्यू हवा असे चालू राहते, बघू शकता तुम्ही कंटिन्यू असं वाटते की तिकडनं काय कूलर लावला थंडा तर कंटिन्यू हवा राहते। हे बघू शकता रताळी धुणं चालू लाईट लावलाय, छान मस्त वॉश करून घेऊ आणि रताळी आपण उकळायला टाकू। चला, रताळी एकदम सुंदर कलर दिसतो, सुंदर दिसते छान असं वॉश करून याला उकळायला टाकत आहोत आपण। बघा किती सुंदर वाटतंय, खूपच सुंदर रताळे। व्हाईट कलरचे पण असतात आहे ना। रताळ बघा, तर गाईज इथे बघू शकता छानपैकी आपले रताळे उकळायला टाकलेले आहेत। आम्ही खूप दिवसानंतर, मी तर खूप दिवसानंतर, लहानपणी खात होते मी, लहानपणी आवडायची मला, पण आता खूप दिवसानंतर मी खाणार आहे रताळे, मस्त मस्त। तर आता माझं राहिलेलं आहे काम, कपडे राहिले धुवायचे आणि बाहेर खूप ऊन झालेलं आहे। तर मी आता लावणार आहे मशीनमध्ये घालते कपडे।
तर गाईज मी आज तुम्हाला छान अशी रेसिपी देणार आहे. ज्यांच्या इथं डॉगीज आहेत तर स्पेशली त्यांच्यासाठी आहे ही रेसिपी. कारण की हे जे आहे तर हे बघू शकता, हे सोयाबीनच्या वड्या आहेत आणि हे स्पेशली डॉगीजसाठी आहे. जे डॉगीज पाळलेले आहेत, त्यांनी डॉग आहे त्यांच्या घरी पाळलेला, तर त्यांच्यासाठी आहे. तर डॉग कसा हेल्दी होईल आणि कसा तंदुरुस्त होईल त्यासाठी आहे. जर डॉग बारीक असेल किंवा दुबला पतला असेल तर त्या डॉगीजला आपण हे देऊ शकतो. तर हे सोयाबीनच्या वड्या आहेत, हे मी रात्री भिजत घातल्या होत्या. तर मी माझ्या शेरूला हे देते. तर म्हणजे थोडंसं द्यायचं. तर मी हे बनवून ठेवते, मग त्याला थोडं थोडं देते मी. दिवसातून 1-2दा दिलं तरी चालतं. तर हे बनवायचे आहेत आपल्याला. तर हे कशा बनवायचे ते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर कोणाच्या इथं जर डॉग असेल तर तुम्ही हे त्याला देऊ शकता. कारण की सोयाबीनमध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन असतं, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे हे द्यायचं, यानी डॉग हेल्दी होतो आणि त्याला भरपूर असं प्रोटीन मिळतं आणि आवडीनं सुद्धा खात होतो. तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. चला मग. तर इथे बघू शकता मी कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला. एकदम सिंपल आहे आणि फक्त त्याला थोडंसं तिखट मीठ लावलं ना तर थोडंसं ते आवडीनं खाते. तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला याला चटपटीत असं बनवायचं आहे, जेणेकरून डॉग हा आवडीनं खाणार. तर तेल बघा आपलं तापलेलं आहे आता. तर याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद घालते आणि थोडंसं तिखट घालते. बघू शकता एवढं जरी टाकलं त्याच्यानंतर आपण हे सोयाबीन याच्यामध्ये घालूया. छान आपण असं परतून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय. छान याला असं परतून घ्यायचं आणि हे आपण झाकून ठेवायचं थोडंसं 5 मिनिटं शिजेपर्यंत. सो गाईज आम्ही रताळे उकळलेले आहेत आणि ही बघू शकता त्यांना मी दूध वगैरे टाकून दिलंय. तर त्यांनाही खावंसं वाटत नाहीये, ते मळमळ होत आहे त्यांना. खावं वाटत नाहीये पूर्ण असं कसंच, कारण की वेगळंच वाटतं ते, कसं तरी मळमळ वाटते. आणि दूध वगैरे घालून दिलं, त्याच्यामध्ये साखर टाकून दिली तर त्यांना ते मळमळ होत आहे, कसं तरी होत आहे. तर आता तुम्ही बघू शकता एवढे सारे रताळे आहेत उकळलेले, ते काय करायचा प्रश्न पडला. तर त्याच्यासाठी माझ्या डोक्यात एक रेसिपी आली. तर बघूया, ते ट्राय करून बघते मी तर कशी होते काय होते. तर ट्राय करू. फर्स्ट टाइम म्हणजे मी असंच बनवते, विचार केला की असं आपण बनवून बघू. तर ते कशी बनते काय बनते माहित नाही मला, पण ट्राय करते मी. तर ते रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते मी कसं बनवणार आहे. चला मग. तर आता इथं रताळे आहेत बारीक हे केलेले आहेत, चुरा करून घेतलाय मी. आणि इथं शेंगदाण्याचं बारीक असं कूट काढून घेतलेलं आहे मी. आणि आता हे साबुदाणा आहे, याला मी भिजत घातला होता, 2-3 तास झालेले आहेत. छानपैकी आता भिजलेला आहे. तर आता आपण हाही घालू याच्यामध्ये. तर इथे बघू शकता तिन्ही घातलेले आहेत. इथं मी कोथिंबीर बारीक चॉप करून ठेवला, हाही आपण याच्यामध्ये घालूया. ही माझी स्टाईल रेसिपी आहे. तर इथं बघू शकता ही छान हिरव्या मिरच्याची मी पेस्ट काढून ठेवली होती. याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची मस्त याची पेस्ट काढून घेतलेली होती, ते आपण टाकूया याच्यामध्ये. साधारण जेवढं तिखट लागेल तुम्हाला तेवढं घ्यायचे. जिरं घालूया थोडं. त्यामध्ये आपण घालूया हळद. तर याच्यामध्ये घालूया आपण मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर आता हे आपण छानपैकी एकत्र करून घेऊया. तर आता इथे बघू शकता तुम्ही छानपैकी आपण याला एकत्र केलेलं आहे, एकजीव करून घेतलंय सगळं. मसाले वगैरे जास्त काही टाकायचे नाहीत आपल्याला, तर साधं सिंपल बनवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान आपलं आता हे एकत्र बॅटर पूर्ण रेडी आहे. तर आता याचं काय बनवायचं, तर मी याचं काय बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही माझी स्टाईल आहे आणि मी ते वेळेवर कॅन्सल झालं त्याच्यामुळे हे मी वेळेवर बनवत आहे. कारण की ते रताळे काही आम्हाला खाऊशे वाटत नाहीये, तर ते वाया जाऊ नयेत म्हणून. मग आता हे मी माझा विचार करून काय बनवायचं, कसं उपयोगी आणू शकतो आपण ती रताळे,
त्यासाठी मग आता मी ही आयडिया लावली. तर ही किती सक्सेसफुल होते तर आपण आता बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण याला थोडा 2 मिनिटं सेट करूया आणि हे असं एकत्र राहू देऊ. सेट करायसाठी 2 मिनिटं आपण याला ठेवून देऊ. तर इथे बघू शकता मस्त आपण कढई ठेवली तापायला गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. इथं मी वरून कढीपत्ता घातला. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. तर ही मी माझ्याकडे होतात, नंतर मला आठवण आली, नाहीतर हे एकत्र करून घेते. सेंट खूप छान येते याचा, मस्त आहे ना. बनल्यानंतर बघू आपण कशा पद्धतीने बनते, कारण की रताळाचं पहिली बार बनवतोय आपण. छान आपला आता एकत्र झालेला आहे. आपण याच्या बनवायच्या आहेत आपल्याला छोट्या छोट्या टिक्क्या. तर याच्यात आता आपण एक टिक्की सोडूया, दुसरी पण सोडूया, आधी दोनच सोडून घेतली. तर हेच बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि मस्त याला दोन्ही साइड आपल्याला फ्राय करायचं आहे. छान छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे आपल्याला याला. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या टिक्क्या रेडी करून घेऊ. आता आपण याला बाहेर काढू. कसाला सेंट. हे बघा आता रताळापासून बनवलेले टिक्की. तर हे वेळेवर बनलंय. तुम्हाला माहिती आहे, खाण्यासाठी रताळ उकडलेली होती, पण ती रताळ काही खाता आली नाही आम्हाला, कारण की ते खूप मळमळ होत होतं. त्याच्यासाठी मग मी डोकं लावलं आणि मग रताळ्यापासून हे टिक्क्या बनवली. खाऊन बघा कशी झाली. ठीक आहे, मी तुला आता चारतो, तू खाऊन बघ आणि सांग कसे झाले. भरपूर क्रिस्पी झाली, बघू शकता तुम्ही. तुमचं रिॲक्शन. चांगले झाले, क्रिस्पी झाले, सुपर. खरंच खूप टेस्टी झाली. एकदा नक्की करून बघा. ह्याच्यामध्ये टिक्क्यामध्ये बटाटा घालतात, पण मी रताळे घातले कारण की ते फेकून दिल्यापेक्षा त्याचा उपयोग मी असा केला. तर एकदा नक्की करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या पटकन पूजेच्या दुनियेला. आणि एकदा रेसिपी नक्की बघा. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटते नवीन व्हिडिओसोबत, छानसा व्हिडिओ घेऊ. तर आजच्या पुरती मला इथंच रजा द्या. लवकरच तुमच्यासोबत एक छानसा व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.